हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे दोडक्याची चटणी. मी याआधी पण व्हिडिओ शॉर्ट्स टाकला होता, तर आता मी फुल व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि पहिले आपण दोडके कट करून घेऊया. छोट्या छोट्या आकारामध्ये असे कट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरचे जे शिरा असतात ते काढून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे सर्व शिरा काढून घ्यायच्या. त्यामध्येच मला चहा प्यायची खूप इच्छा झाली होती, त्यामुळे मी माझ्यासाठी थोडासा चहा बनवलेला आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. आता आपण दोडके धुवून घेऊया स्वच्छ. स्वच्छ 2-3 पाण्याने दोडके धुवून झाल्याच्या नंतर आपण ते बारीक बारीक छोटे कट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे कट करून आणि मग त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. तुम्ही अशा प्रकारे चटणी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. मी नेहमी अशीच बनवते. हे बघा, आता आपलं वाटून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. परत दुसरं पण 2 वेळा वाटायचे. पूर्ण ते बसणार नाही एक वेळेमध्ये, त्यामुळे 2 वेळा आपण वाटून घ्यायचं. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि 3-4 हिरव्या मिरच्या, जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं. त्यानंतर त्यामध्ये जिरं आणि थोडंसं मीठ टाकायचं. सर्व वाटून घेऊन झाल्याच्या नंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकायचं. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर वाटलेला दोडका टाकायचा. दोडका पण छान मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं हळद टाकायची त्यामध्ये आणि थोडंसं पाणी पण टाकायचं त्यामध्ये, जेणेकरून ते थोडंसं शिजेल असं. त्यासाठी पाणी टाकून झाल्याच्या नंतर आपण त्यावर झाकण ठेवूया. बारीक गॅस करून 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. आता झाकण ठेवून झालेलं आहे 15 मिनटं. आता आपण ते झाकण काढून बघूया. हे बघा, आपले दोडक्याची भाजी आता तयार आहे. मस्त असं वास सुटलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे खूप भारी लागती. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. एकदम मस्त लागती. तर नक्की ट्राय करा तुम्ही माझ्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या.